हा व्हिडिओ मी सरळ आनंद पिंपळकरांसाठीच बनवतोय। डुप्लिकेट स्तोत्र निर्माण केलेलं आहे त्यांनी। आनंद पिंपळकरजी हे स्तोत्र कोणत्या पुराणातून तुम्ही काढलेलं आहे किंवा हा व्हिडिओ आनंद पिंपळकरांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे हा फॉरवर्ड करा। नमो नमः। मित्रांनो, मंत्रयोगने आत्तापर्यंत जो काही मार्ग निवडलेला आहे आणि ज्या मार्गावर मंत्रयोग फाउंडेशन चालतंय त्या मार्गानुसार सर्वसाधारण जनतेला धर्म, कर्म, ज्योतिष, तंत्र, वास्तू याची वास्तविक माहिती व्हावी, शास्त्रशुद्धरित्या त्यांना या सर्व गोष्टींची सेवा उपलब्ध करता यावी, या दृष्टीनेच आम्ही आत्तापर्यंतचं मार्गक्रमण करीत आहोत। पण जसं एखाद्या रस्त्यावर आपण चालताना मध्ये काही अडथळा आला, एखादा काटामध्ये असला किंवा काही खड्डा असला, तर पुढे चालणाऱ्याने तो काटा, तो अडथळा दूर करून मागून येणाऱ्या पांतस्थाला एक निष्कंटक मार्ग प्रदान करणे हे सौजन्याचं आणि मानवी वृत्तीचं प्रतीक मानलं जातं। त्यालाच अनुसरून किंबहुना आपली परंपराच आहे की जे जे आपणास ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जण, समर्थांनी सांगितलेल्या या उक्तीनुसार हा प्रयत्न आहे। बघा आपल्याला आवडतोय का? अर्थात आवडीनिवडीसाठी केलेला या प्रकारचे हे व्हिडिओ नसतात। आपण सगळे जाणत आहात की वास्तुशास्त्र या क्षेत्रामध्ये आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या नावाने एक फर्म चालवत आहेत। परंतु ज्यावेळी एखादा व्यक्ती एखाद्या क्षेत्रात स्थिर होतो त्यानंतर तो त्या क्षेत्रातल्या चांगल्या गोष्टींनाही वाईट करण्यास प्रवृत्त होतो। बघूया यांनी काय केलेलं आहे या व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, आनंदी वास्तू या नावाने वास्तुशास्त्र आणि ज्योतिष या क्षेत्रात सेवा देत आनंद पिंपळकर या नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे की सर्व बाधा, दोष इत्यादी दूर करणारे स्तोत्र। आता त्यांनी असं हास्यास्पद स्तोत्र निर्माण केलेलं आहे की संस्कृतमधील सर्वसाधारण अभ्यास ज्याचा असेल त्याला सुद्धा कळेल की हे नकलीच आहे, डुप्लिकेट स्तोत्र निर्माण केलेलं आहे त्यांनी। त्यांच्याकडे म्हणजे मी सरळ आनंद पिंपळकरांशीच बोलतोय असं समजून हा व्हिडिओ बनवतोय, कारण त्यांनी आधी कोणालाही न विचारता अशा प्रकारचं स्तोत्र टाकलेलं आहे। जर त्यांनी कोणाशी चर्चा केली असती किंवा केली असेल तर त्यांनी कळवावं, मी त्यांच्याशीही बोलेल। आनंद पिंपळकरजी, हे स्तोत्र कोणत्या पुराणातून तुम्ही काढलेलं आहे आणि कोणत्या पुराणात ऋषींनी तुमच्या फर्मची ॲडव्हर्टाईज करण्याची सुपारी घेतली आहे? तुमच्या फर्मचं नाव टाकून तुम्ही स्तोत्र बनवताय। कोणाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न आहे हा? तुमच्या केलेल्या या कृतीमुळे शास्त्रात तर भ्रष्टता येईलच येईल, परंतु जी लोक तुमच्यावर विश्वास ठेवून कार्य करतायत त्यांना सुद्धा या गोष्टीचा मनस्ताप भोगावा लागणार आहे, याची आपण किंचित कल्पनासुद्धा केली नाही। किंवा तुम्हाला असं वाटतंय का की या क्षेत्रात कोणाला काही कळतच नाही, कोणी काही बोलतच नाही म्हणून आपण हे केलं आहे का? कृपया आपली स्पष्टता आपण येत्या व्हिडिओत द्याल किंवा देणार नाही याबद्दल खूप शंका आहे, कारण बऱ्याचशा वेळा अशा व्हिडिओंना एक कोपऱ्यातला भाग दिला जातो किंवा दुर्लक्षित केलं जातं, कारण देण्यासाठी उत्तर तुमच्याकडे नाहीच नसणार हे नाही सांगत मी, नाहीच सांगतोय, कारण त्या क्षेत्रातला अभ्यास केलेला आहे म्हणून हे सांगतोय। कृपया अशा प्रकारचं कोणतंही धाडस करण्याआधी, धाडस हे संस्कृतमधला साहस शब्द जो मूर्खता या
नावाने ओळखला जातो त्या दृष्टीने सांगतोय बरं का. धाडस असं नसतं. धाडस त्याला म्हणतात की आपल्या अधिकार क्षेत्रात ज्या गोष्टी येतात त्या उत्तमपणे करणे, या गोष्टीला धाडस म्हणत असतात. ज्या गोष्टीचा आपला अभ्यास नाही, ज्या गोष्टीत आपल्याला काही कळतच नाही, किंवा ज्या गोष्टीमध्ये आपल्याला धंद्याव्यतिरिक्त दुसरं काही करता येत नाही, अशाच गोष्टीमध्ये, अशाच क्षेत्रामध्ये आपण काम करून अजून त्यात भ्रष्टता आणण्याला दुसरा कोणता शब्द असेल तर आपण मला कळवावा. तूर्तास हा व्हिडिओ मी सरळ आनंद पिंपळकरांसाठीच बनवतोय. तुमचे खूप फॉलोअर्स असतील जे कदाचित मला कमेंटमध्ये काही बोलतीलही, तर कृपया आपली जी काही मरगळ असेल आपण निश्चितच सांगावी, परंतु हा निरोप किंवा हा व्हिडिओ आनंद पिंपळकरांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारे हा फॉरवर्ड करा आणि त्यांना विचारा की आपण जे मार्गदर्शन करतायत ते सुद्धा या स्तोत्रासारखंच आहे का, की मनात आलं म्हणून सांगितलं किंवा 2-4 पुस्तकं वाचली आणि त्यातून दिलं. तुमची एक मागे मी मुलाखत ऐकलेली आहे, तुम्ही सांगितलं होतं की नुसतेच पुस्तकं वाचून वास्तुशास्त्री होता येत नाही, त्यासाठी अनुभव लागतो. अहो पण अनुभवासाठी पण ऑथेंटिक पुस्तकांचा अभ्यास लागतो ना, त्यानंतर अनुभव ना. तर आता तुमचा अनुभव जास्त असल्यामुळे तुम्ही असं स्तोत्र स्फुरलंय, तुम्हाला काय स्वप्नात वगैरे आलंय की तुम्ही एखाद्या ग्रंथाच्या ऋषींनी तुम्हाला स्वप्नात येऊन याची दीक्षा दिली आहे. कृपया समाज माध्यमातून ते आपण स्पष्ट करावं आणि आपल्या मर्यादा ओळखून धंदा करा, कारण धंद्याव्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या या क्षेत्रात काही करता येणार नाही आहे. त्यामुळे धंदा तुमचा चालणारच आहे. आपल्या मर्यादा ओळखा आणि त्या मर्यादेत राहणं शिका. मंत्रशास्त्र, दैवशास्त्र, ज्योतिषशास्त्र याचे पाठीराखे होते, आहेत आणि कायम राहणार. कोणी काही बोलत नाही याचा अर्थ असा नसतो की आपण आपल्याला वाटेल ते करावं. तुर्तास इथेच थांबतो. शहाण्याला शब्दांची समज पुरेशी असते, बाकी लोकांसाठी दुसरेही मार्ग असतात आणि ते कायमच उघडे असतात. आशा करतो की या व्हिडिओला आनंदजी पिंपळकर अवश्य उत्तर देतील आणि त्या उत्तरात समाधान पावेल अशा प्रकारचं काहीतरी असेल या अपेक्षेसह आपल्या सगळ्यांची रजा घेतो. नमस्कार.